पाप आहे. मगाशी मी ह्याच्याशी संबंधित तुम्ही आता बोललात की पार्टीत दुरले 2 तुकडे झाले, 2 शिवसेना झाल्या. आता चर्चा चालू आहे महाराष्ट्रात मनोमिलनाची. एक ठाकरे बंधू एकत्र येणार ह्याच्यावर चर्चा चालू आहे की राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येतील, मराठी माणसे ताकद एकत्र येईल, ठाकरे ब्रँड तयार होईल. तुम्हाला काय वाटतं असं होईल? मी मगाशी सांगितलं तुम्हाला, राजकारणामध्ये कधी काय होईल कोण सांगू शकत नाही. सकाळचा माणूस दुपारी कुठं असेल, दुपारचा संध्याकाळी कुठं असेल, हे आज तरी सांगू शकत नाही आहेत. तुम्ही दोघांसोबत काम केलंय, तुम्ही राज ठाकरेंसोबतही काम केलं, तुम्ही उद्धव ठाकरेंसोबतही काम केलंय. दोघांचं एकंदरीत राजकारण बघता ते एकत्र येतील असं तुमचं रिडिंग काय? आत्ताच्या स्थितीमध्ये तरी आम्हाला तसं वाटत नाही. का बरं वाटत तुम्हाला? कारण ज्या वेळेला संधी होती त्यावेळेला ती उद्धव साहेबांनी गमावली. बरं, अनेक संध्या गमावल्या उद्धव साहेबांनी. कारण त्यावेळेला नारायण राणे पण आमच्याजवळ येत होते, भुजबळ साहेब पण येत होते. राज ठाकरे तर स्वतः ज्या वेळेला आजारी झाले तेव्हा स्वतः गाडी चालवत त्यानं लिलावतीला नेलं, लिलावतीवरनं परत तिथं आणून सोडलं. म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी, पण ते ऐकले नाहीत. कोणाचं नाही ऐकलं ते मगाशी सांगितलं ते समजून जायचं. तुम्ही रश्मी ठाकरे, तुम्ही आता कसं नाव घ्यायला, तुम्ही कशाला? म्हणजे सांगतोय तुम्हाला. अच्छा, म्हणजे एक मिनिट परत तुम्ही की म्हणजे राज ठाकरे परत येत होते, त्याच्यात परत रश्मी ठाकरेंनी खोडता घातला. 100% त्याचं कारण आहे ना, तुम्हाला सांगतो आम्ही. कारण त्यावेळेला जर ते एकत्र दोन्ही भाव झाले असते, नारायण राणे अजून आमच्याजवळ आले असते, नंतर भुजबळ साहेब पण याच्या तयारीत होते, ह्या सगळ्या गोष्टीच्या जर घडामोडी पाहिल्या आपण, तर आज शिवसेना कुठल्या कुठे असते. म्हणजे तुम्ही दुसरी एक महत्वाची गोष्ट बोलतात, नारायण राणे परत येणार होते शिवसेनेत? 100%. कधी येणार होते? मागच्या वेळेला, म्हणजे ज्या वेळेला हे आमच्या घडामोडी होण्याच्या त्याच्या बरेच अगोदर, म्हणजे भाजपमध्ये जाण्याच्या अगोदर. अच्छा, हो. त्यांचा स्वाभिमानी काहीतरी सगळे 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 राणे परत आले होते. ही तुमची म्हणजे माहिती आहे की नाही? माहिती आहे, आमची चर्चा चालू होती आणि आम्ही पण सांगत होतो की नारायण राणे साहेबांना घ्या, की जेणेकरून तुम्ही म्हटलं होतं. हां, कारण कोकणातली ताकद होती ना, नारायण राणे साहेबांची एक ताकद होती, वेगळं वलय होतं. एक मराठी माणूस म्हणून, डॅशिंग माणूस म्हणून एक त्यांच्याकडे वेगळ्या प्रकारे पाहिलं जात होतं. आणि ते त्यावेळेला आले असते तर आज शिवसेनेचं वेगळं वैभव असतं. अच्छा, म्हणजे तुम्ही फार म्हणजे आणि हे पुढाकार कोणी घेतला होता नारायण राणेंच्यासाठी? स्वतः राणे आले होते परत की नाही? काही मध्यस्थी लोक होते ना, कोण होते की जेणेकरून की बाबा हे व्हावं, अशा काही गोष्टी होत्यात. परंतु मी मागे सांगितल्याप्रमाणे आम्हालाही ते कोडं पडना की का स्वीकारलं नाही. हे शिंदे साहेबांना माहिती होतं, एकनाथ शिंदे कशी कल्पना होती साहेबांना? त्यांचं काय म्हणणं होतं? साहेबांचं काय उलट चांगलं होतं ना, की जर त्यावेळेला नारायणाने आले असते, भुजबळचे आले, अनेक काही मंडळी येत होती. 14च्या वेळेस, आता ही 14च्या आधीची गोष्ट आहे, 14च्या आसपासची गोष्ट आहे. 14 नंतरची माझ्या मते, नारायण राणे नंतर. हो, नंतरची. अच्छा, म्हणजे 2014ला सरकार स्थापन झाल्यानंतर नारायण राणे परत येणार होती, फार महत्त्वाची माहिती देतात. आणि मग तेव्हा ते होऊ शकलं नाही. उद्धव ठाकरेंची चर्चा होत होती राणेंची तेव्हा, थेट किंवा मध्यस्थांची. पण राणे आल्यास पक्षात फरक पडला असं तेव्हा. 100%. भुजबळ पण येणार होते पक्षात. कारण राणेसाहेब ज्यावेळेला बाहेर पडले त्यावेळेला अनेक लोक बाहेर पडले, आमदार पण होते, सगळे होते. जी जी. ते अजूनही काही मंडळी त्यांना धरून आहेत. त्याचं उदाहरण देता येईल तर आमचे श्यामबाई सावंत, हो, श्याम त्यावेळेचे लोक त्यांना ठाम धरून. कोकणातले म्हणजे कोकणामध्ये तर आणखीन पॉवरफुल झालं. अजून सध्या कोकणातलं राजकारण पूर्ण बदललंय. शिवसेना तुमची तिथे आहेत, पण उद्धव ठाकरेंची शिवसेना मात्र कोकणातनं तिथनं आता पूर्णपणे त्यांचा तिथे आता नामोनिशाणही राहील की नाही अशी शक्यता तिथे निर्माण झालेली आहे. कोकण हा एकेकाळचा बालेकिल्ला. कोकणाच्या जीवावरच शिवसेना एकेकाळी 100% येत होती. म्हणजे मुंबईतले पण नगरसेवक असतील किंवा अन्य काही मोठे नेते असतील, आमचे पदाधिकारी असतील, महाराष्ट्रामध्ये जास्त शहराचा वाटा कोकणाचा. पण मग आता कोकणात ताकद का कमी होत चालली? म्हणजे उद्धव ठाकरे पण का बरं ते उद्धव ठाकरेंसोबत न जाता तुमच्यासोबत काय तसं वाटतं तुम्हाला? एकनाथ शिंदे साहेब काम करतात, लोकांना सामोरं जात आहेत, लोकांना मदत करतात, लोकांच्या अडीअडचणीला उभे राहत आहेत, प्रसंगाला धावून जात आहेत. परत जाता जाता तुम्हाला एक विचारायचं, मला एक मगाशी खरं प्रश्न विचारता राहून गेला. म्हणजे नॅपकिन वगैरे ठीक आहे, पण तुमच्या शेट कुठून लागलं तुमच्या नावामुळे? म्हणजे तुम्ही सांगत होता की तुम्ही एवढं सुरुवातीच्या काळात एवढा संघर्ष केला आहे, आणि मग संघर्ष करणारा, ट्रेनमध्ये गजरे विकणारा माणूस शेट कसा झाला? शेट माझं गावी मागे सांगितलं, छोटे मोठे धंदे करत होतो आम्ही त्यावेळेला, आणि त्या धंद्याच्यावर त्यावेळेला शेट बोलायचे. पण काय, आम्ही मनाचे शेट आहोत, श्रीमंत ही मनाची. शेट म्हणजे श्रीमंत असं म्हणतात ना. काय मी नेहमी लोकांना सांगतो माझ्या भाषणामध्ये, माणसाचं घर मोठं असण्यापेक्षा माणसाचं मन मोठं असावं लागतं. नाही तर घर मोठं आहे आणि मन खोटं आहे, तो माणूस कधी पुढे जात नाही. हे आमच्या हातामध्ये आहे, गळ्यात आहे, काय आहे,
त्यावरती जाऊ नका. आमची सगळं सोनं श्रीमंती आहे. म्हणायची आहे. सगळं सोनं आहे? सोनेच ते घड्याळ त्याबद्दल पण- ते घड्याळ पण हो, सोन्याचं आहे? ते पण आहे. ते मित्रांनी दिलेलं आहे. काय शिवाजी महाराज पण आहे माझ्या गळ्यामध्ये, तुम्हाला दाखवतो. म्हणजे मी कधी बाहेर काढत नाही, पण छत्रपती शिवाजी महाराजांचे आम्ही मावळे का बोलतो, हे बघा, हे शिवाजी महाराजांचा फोटो आहे गळ्यामध्ये. समोर दाखवा, ते माईकच्या मागे हे बघा लपलं ना, शिवाजी हे पण सोन्याचं आहे. शिवाजी महाराज सोन्याचा माणूस होता. तर 32 मानाच्या सोन्याच्या सिंहासनावरती आरूढ होणारा जगातला एकमेव राजा. त्या राजानं जर सोन्याचं नाही घरून गळ्यात घालून घ्यायचं तर मग कशाला, आमच्या मनामध्ये आहे. परवा तर तुम्ही राज्याभिषेक सोहळा जर पाहिला असाल तर विचार आमच्या शिंदे साहेबांना आणि आमचे जे मंत्री आले होते त्या मंडळींना. म्हणजे आम्ही मनापासून आता 3 कार्यक्रम आम्ही गडावरती करतो नेहमी. एक पुण्यतिथीचा कार्यक्रम, शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक सोहळा, जिजाऊ महासाहेबांचा तिथीप्रमाणे राज्याभिषेक. अच्छा. कुठेही असला, अधिवेशन असलं, कुठं असलं, नागपूर असलं, आम्ही ते सोडून येतो. आणि म्हणून आम्ही शिवाजी महाराजांचे मावळे काम करतोय. आम्ही शेठ, गरिबांचे शेठ आहेत. आम्हाला शेठ म्हणतात, पण गरिबांचे शेठ. एकच शेठ, भरत शेठ, पण ते गरिबांचे. कारण गरिबांचा शेठ हो, आम्ही नेहमी सांगतो, श्रीमंतांचा कधी शेठ होऊ नये. गरीब लोक काय आशीर्वाद देतात, मनापासून आणि हृदयापासून. त्याला तुम्ही थोडी मदत